एक महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं असलं तर समता परिषदेच्या माध्यमातून ते महायुतीवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक आणि संभाजीनगरमधून उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। इतर काही ठिकाणी सुद्धा उमेदवार देण्याची समता परिषदेची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यातल्या ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी भुजबळांचे समर्थक लोकसभेच्या मैदानामध्ये उतरण्याची शक्यता आहे। नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, समता परिषद आणखी काही उमेदवार देणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। तर छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढवणार नसल्याचं जरी सांगितलं असलं तरी समता परिषदेच्या माध्यमातून ते महायुतीवर दबाव आणत असल्याची सध्या चर्चा रंगली आहे। आतापर्यंत भुजबळ साहेब स्वतःला सर्वांना उमेदवारी देत होते आणि भुजबळ साहेबांना उमेदवारी देताना हा जो विलंब झाला तो कदाचित कुठेतरी लागल्यासारखं वाटतोय सर्वांना आणि त्यामुळे ते असेल कदाचित। पण मी जो माझा अर्ज घेतलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथली जागा मागते, त्यासाठी मी अर्ज घेतलेला आहे।